ऑक्टोबर महिना, महाराष्ट्रातला तो काळ जेव्हा पावसाची ओढ अजूनही जमिनीत टिकून असते आणि हवेत एक हलका गारवा असतो. डोंगरावर धोके तरंगत, हिरवाई अजूनही ताजी दिसते आणि आकाश निळेशार, जणू काही नवीन सुरुवातीचं आश्वासन देते. हा तोच काळ असतो जेव्हा रस्ते पुन्हा जिवंत वाटतात, वारा चेहऱ्यावर आदळतो आणि मनात एकच विचार येतो, चल पुन्हा एकदा निघू, काहीतरी शोधाया. कारण प्रवास फक्त रस्त्यावरच नसतो, तो आपल्या आतही घडत असतो. प्रत्येक वळणात आपण थोडं थोडं स्वतःला सापडत जाऊ. म्हणूनच म्हणतो, फिराल तर फ्री राहा. नमस्कार मंडळी. सकाळी 7:30 वाजलेले आणि आज आपण निघालेलो आहे रघुवीर घाटासाठी. काल रात्री आपण थांबलेलो होतो कडवे बुद्रुक या निसर्गाच्या कुशीत लपलेल्या गावात. आणि हे गाव पूर्णपणे असं पहाडांनी हे केलेलं आहे, सराऊंड केलेलं आहे. पूर्ण असं हिरवळ, सगळीकडे हिरवळ आणि सगळं एकदम सुंदर असं गाव आहे. आजचं आपलं डेस्टिनेशन तसं आहे रघुवीर घाट. आणि आपण थोडं फिरून जाणार आहे, म्हणजे थोडं हायवेनं जॉईन करता आपण घाटाघाटाच्या रस्त्याने जाणार आहे, घाटवाटा. पण काही म्हणा, खेड्यातलं जीवन हे सर्वात सुखदायी आणि शांतिमय असतं. काय ते पहाड, काय ती हिरवळ, इथे सगळं कसं शांत चालू असतं एकदम. काय ते सौंदर्य निसर्गाचा सौंदर्यापुढे माणूस पण हातपडलाय. सगळं हे पूर्ण तिथे धरण आहे. हे असे ठिकाणं पाहायला भेटले ना की असं वाटते आपण गाडी घेऊन हे सगळ्यात मोठं एक चांगलं काम केलेलं आहे. कोणी लोक काही म्हणू किंवा खर्च केला असं तसं, पण फिरण्यासारखं सुख हे कशातच नाही. जो तो अनुभव येतो हे सगळं फक्त फिरण्यामुळे. आणि या डोंगरांवर प्रत्येक असं नाही की पूर्ण फक्त खालीच डोंगराच्या पायथ्याशीच गावं आहेत, डोंगरावर पण गावं आहेत. असं दर 4 ते 5 किलोमीटरला गाव आहे. असं काल रात्री आम्ही या रस्त्याने आलो. आम्हाला हे माहीत, एवढा सुंदर रस्ता आहे म्हणून माहीतच नव्हतं. आम्ही आज हायवेने जाणार होतो, पण म्हटलं काय हा रस्ता बघण्यात नाही आला रात्रीमुळे. म्हणून म्हटलं गणेशला आपण याच रस्त्याने जाऊ. काय आपला हायवे तर आपलं काय सरळ गाडी चालवण्यात निघत नाही. निसर्गाचं सौंदर्य पाहायला भेटेल त्याच्यापेक्षा जास्त अजून काय पाहिजे. गाडीचं आपल्याला हायवेचं आपल्याला फक्त असे रस्ते कधी प्रत्येक वेळेस नाही बसणार आपल्याला. आणि या रस्त्याने वॉटर क्रॉसिंग सुद्धा आहे. त्यामुळे लद्दाखची प्रिपरेशन आपल्याला महाराष्ट्रात करायला प्रॅक्टिस होऊन जाते. काय सुंदर आहे जागा ही. सगळीकडे भाताचे शेत आहेत.
आणि फुलं रस्त्याच्या दोन्हीही बाजूंनी फुलं आहेत. आता वाजले सकाळचे 9:30 आणि आम्ही निघालेलो आता इथून महाबळेश्वरसाठी. आणि आपल्या गाडीसाठी थोडे फुले वगैरे घेतलेले आहेत. मस्त चहा पिला गरम गरम. अरे खड्डा भाई भाई, रस्ते, हा रस्ता असा आहे की मधात चांगला रस्ता आणि अचानकच खड्डे. सातारा जिल्हा म्हणजे एकदम मला प्रेमात पडलो मी सातारा जिल्ह्याच्या. एकदम एवढं सौंदर्य, सगळीकडे हिरवळ, कास पठार वगैरे सगळं सगळं. माकडं सनबेदिंग करून राहिले. वा, कसलं सुंदर आहेत फुले. कास पठार हे नुसतं एकच ठिकाण आहे, पण साताऱ्यात नुसतं रस्त्यावर पण नुसतं कास पठारासारखे सगळे फुलंच फुलं, वेगवेगळ्या रंगाचे सगळे रंग तुम्हाला पाहायला भेटतील. असला मस्त रोड आहे ना हा. काय सीनिक व्ह्यू आहे. आणि ते पुढे जो किल्ला दिसतोय ना, तो सज्जनगड, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून काबीज केला होता. हे बघा, अजून एक प्रकारचे फुलं चेरी ब्लॉसम सारखेच दिसतात. रस्ता जणू पिवळ्या फुलांनी आच्छादलेला आहे. काय सुंदर असा रस्ता आहे हा. हा जो घाट आहे ना, हा केळघर घाट आहे, जो सातारा आणि महाबळेश्वरला कनेक्ट करतो.
घाटात गाडी चालवण्याची मजाच अलग आहे. पण काय ते लीन का, आणि हा घाट तर एकदम असा एवढी काही गर्दी नाही, काही नाही. पूर्ण रस्त्यानं छोटे छोटे धबधबे आहेत. इथे तर रस्त्यावर पण पाणी आहे. आपण महाबळेश्वरला न थांबता आपण आंबेनाळी घाट जो महाबळेश्वर आणि पोलादपूरला कनेक्ट करतो ते तर अर्ध्यापर्यंत जाणार आणि मग महाबळेश्वरला वापस येऊन परत दापोलीला जाणार, जिथून आपल्याला बार्ज घ्यायची आहे रघुवीर घाटासाठी. अचानक सापडले या छोट्याशा टी स्टॉलवर थांबण्याचा आमचा मोह काही आवरला गेला नाही. मग काय, एक कप चाय तो बनतीये ना. आणि व्ह्यूज असा होता की तो चाय कधी संपला हे आम्हाला माहीतच नाही पडलं. नुसतं त्या व्ह्यूकडे बघत चहा उरपत गेलो. किनाऱ्यावर पुढच्या. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब